मध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पावसासंदर्भात आहे। गडचिरोलीत पावसाने कहर केलाय। दक्षिण गडचिरोलीत पूरस्थिती निर्माण झालेली आहे। सिरोंचा तालुक्यात 15 गावांना पुराचा वेढा बसलाय। मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग बंद झालेले आहेत। गडचिरोली जिल्ह्यात 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने दमदार पुनरागमन केलं असून दक्षिण गडचिरोलीत पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे। हवामान विभागाच्या रेड अलर्ट नंतर सिरोंचा, अहेरी, भामरागड, एटापल्ली आणि मुळचेरा तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे। सिरोंचा तालुक्यात 15 गावांना पुराचा वेढा पडला असून अनेक खरतर रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत। येडसिली गावात पुराचं पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालंय। दरम्यान भामरागड तालुक्यातील लोहरी इथे पामुलगौतम नदीला आलेल्या पुरात अडकलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या निर्देशानुसार एसडीआरएफ आणि महसूल प्रशासनाने धाडसी बचाव मोहीम राबवत सुखरूप बाहेर काढले। पावसामुळे आलापल्ली अहेरी मार्गावरील नागेपल्ली पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद करण्यात आलाय। आलापल्ली चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील मुत्तापूर जवळील दिना नदीच्या पुलावरूनही पाणी ओसंडून वाहू लागल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। आणखी काही मार्ग बंद होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। तर पुराचा धोका लक्षात घेता गडचिरोली, सिरोंचा आणि मुळचेरा तालुक्यातील शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। जिल्ह्यात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। प्रशासनाकडून या पूर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जाते। नागरिकांनी नदी, नाले, पूल, रस्ते आणि वाहत्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत।